Yes, Rane and Chavan are partners sharing profit and losses in the ratio 7:6. Deliberately त्यांनी तुम्हाला असा रेशो दिला आहे की जो कॅल्क्युलेट करायला डिफिकल्ट आहे, राईट. 7:6 म्हणजे आपण प्रपोर्शन कसं कॅल्क्युलेट करणार? हाऊ वी आर गोइंग टू कन्वर्ट दिस इन टू प्रपोर्शन. 7 + 6 is equal to 13 and we are going to place this 13 as a denominator everywhere. So it becomes 7/13 and 6/13. This is a ratio, right? Next, from the following trial balance and additional information, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. All right, trial balance is given to us. We will go through this trial balance one by one. जेव्हा आपण ते सॉल्व करू तेव्हा फर्स्ट थिंग फर्स्ट आपण 7 ॲडजस्टमेंट्स आहेत त्या पहिले मार्क करून घेऊ अँड देन वी विल स्टार्ट सॉल्विंग इट. चला, क्लोजिंग स्टॉक वी कॅनॉट मार्क एनीवेअर. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ अ बिल. डिसऑनर ऑफ अ बिल ही ॲडजस्टमेंट परवा केली होती आपण. ॲड इन आणि सबट्रॅक्ट का परत ॲड? ॲड इन बिल्स रिसिवेबल मायनस इन बिल्स रिसिवेबल. ओके, ॲड इन डेटर्स. ऑल राईट, ॲड इन डेटर्स. परफेक्ट. तुम्ही ऑलरेडी फॉर्मॅट बनवला आहे का? ॲज लाईक मी. बघा एक मिनिट, मी काय केलं बघा, आता मी थोडा मॉडिफाय केला. जर बनवला नसेल तर वंडरफुल, पण हा जर तुम्ही कमिट केला असेल तर थोडी ॲडजस्टमेंट करावी लागेल आपल्याला इथं. पण आपण काय करूया आता इथून पुढे, म्हणून म्हटलं हे प्री डिसाइडेड नको लिहायला. जशा ॲडजस्टमेंट्स येतील, आता तुम्हाला फॉर्मॅट कळला आहे, त्याचा सिक्वेन्स कळला आहे. मग आता तुम्ही काय करा, हे प्री डिटर्मिनेट किंवा कमिट करू नका, कमिटेड राहू नका. थोडंसं कसं राहा की याच्यात ॲडजस्टमेंट्स आपल्याला करता येऊ शकतील. म्हणजे एक अंदाज घेऊन किती जागा सोडायच्या त्या फायनल करू आणि त्याप्रमाणे परहॅप्स आज आपल्याला 8 लाईन्स सुद्धा सोडाव्या लागतील. 8 लाईन्स सन्ड्री डेटर्सला. 8 लाईन्स. कुड यू बिलीव्ह दिस? 8 लाईन्स. येस, पहिली डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल दोघांना मार्किंग केलं आपण. ऑलराईट सर. हो, येस येस, सॉरी, बोलो. स्क्रीन शेयर तो, अरे स्क्रीन तो शेयर है भाई. बाकी सबको क्या पोजीशन है? दिख रहा है नहीं दिख रहा है? परत एकदा प्रेझेंट करतो. चलो देख लो, अब दिख रहा है? यस सर. ओके, गुड. चलो तो फर्स्ट लेट अस स्टार्ट इट ओवर अगेन. एटलीस्ट एडजस्टमेंट्स पूरा करने की ज़रूरत नहीं है, यहाँ से स्टार्ट करते हैं. क्लोजिंग स्टॉक वी कैनॉट मार्क एनीवेयर. उसके बाद बिल्स रिसीवेबल इंक्लूड डिसऑनर ऑफ अ बिल. बिल्स रिसीवेबल में माइनस और डेटर्स में ऐड, ये ॲडजस्टमेंट करेंगे. बिल्स रिसीवेबल मध्ये माइनस, डेटर्स मध्ये ऐड. चला, मार्किंग पुढे केलं आहे मैंने मार्क कर दिया बिल्स रिसीवेबल को, सन्ड्री डेटर्स को. नेक्स्ट, goods worth ₹2,100 were taken by Rane for his personal use, was not entered in the books of account. Goods taken over by Rane and not recorded. So adjustment करेंगे कैपिटल को. कैपिटल कहाँ है? ये रहे कैपिटल, राणे के कैपिटल. दिस इज कॉल्ड एज ड्रॉइंग. हे आपला गुड्सचा ग्रुप आहे. दिस इज अवर गुड्सचा ग्रुप. गुड्सचे 5 ॲडजस्टमेंट्स आहेत गुड्सच्या. त्याचा सगळ्यांचा एक इफेक्ट ट्रेडिंगची ट्रेड्स आहे, राइट. नेक्स्ट, goods worth ₹4,000 were sold on 27th March but no entry was made in the books. अनरेकॉर्डेड सेल. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं अनरेकॉर्डेड. आता काय झालंय, अनरेकॉर्डेड डिसऑनर आहे, अनरेकॉर्डेड सेल पण आहे आणि डिसऑनर बिल पण आहे. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं हे दोन्ही ही एडजस्टमेंट, ये दोनों एडजस्टमेंट किससे पहले करना है? एफबीडी एंड आरडीडी. तो वैसे भी उन्होंने पहले ही दिया हुआ है. थैंकफुली अपने को कुछ सीक्वेंस बदलने की ज़रूरत नहीं है,
ठीक है, अगर ये ऊपर और ये दोनों नीचे होते तो हम सीक्वेंस जरूर बदलते, जरूर सीक्वेंस बदलते एडजस्टमेंट का। यहाँ पे एडजस्टमेंट का सीक्वेंस बदलने की जरूरत नहीं है, क्यों? क्योंकि ये इसी सीक्वेंस में करना है। पहले डिसऑनर कर लो, उसके बाद अनरिकॉर्डेड सेल कर लो, फिर एफबीडी और फिर आरडीडी। अगर ऐसे नहीं किया तो आपका आरडीडी का वैल्यू गलत हो जाएगा। तो ये सीक्वेंस बिल्कुल याद रखना, दिस सीक्वेंस इज वेरी वेरी इंपॉर्टेंट। और ये सिर्फ डेटर्स के लिए ही होता है, बाकी किसी के लिए नहीं होता। सो यू हैव टू रिमेंबर इट स्पेसिफिकली। चलो, तो पहला मार्किंग किया मैंने, ये भी, ये कहाँ पे मार्क करूँ मैं अभी, ये बोलो मुझे। अनरिकॉर्डेड सेल कल हमने बात की थी, हाँ? डेटर, क्रेडिटर नहीं, डेटर में क्या करेंगे? ऐड के लेस ऐड। सेकेंड इफेक्ट सेल्स में ऐड, डेटर्स में ऐड, सेल्स में ऐड। सेल्स बढ़ेगा ना, डेटर्स भी बढ़ेंगे, सेल्स भी बढ़ेगा। चलो, डेटर्स में दूसरा एडजस्टमेंट आ गया, सेकेंड एडजस्टमेंट इन डेटर्स, और सेल्स में कर दिया। नेक्स्ट, राइट ऑफ 2000 एज अ बैड डेब्ट्स एंड आरडीडी 5%। चलो, कहाँ पे करना? बैड डेब्ट्स भी देख लो, यहाँ पे बैड डेब्ट्स है क्या? बैड डेब्ट्स तो नहीं दिख रहे, हाँ? यस, एक और दो एडजस्टमेंट बैड डेब्ट्स में, और सन्ड्री डेटर्स को चार एडजस्टमेंट्स है भाई, चार एडजस्टमेंट सन्ड्री डेटर्स को। इसीलिए बोल रहा हूँ, 4 एडजस्टमेंट्स मीन 8 लाइन्स, दो हर एक के लिए 2 लाइन्स, टोटल 8 लाइन्स। सन्ड्री डेटर्स के लिए 8 लाइन छोड़ के रखो, 8 लाइन्स। या फिर अगर 3 एडजस्टमेंट्स करके रखे हैं तो 1-2 और, यानी देखो, ये एक एडजस्टमेंट, ये दूसरा एडजस्टमेंट, ये तीसरा एडजस्टमेंट, ऐसे करके 4 एडजस्टमेंट्स के लिए जगह छोड़ दो। ऑलराइट, और देखो मैंने कैसे किया है, ये सब मैंने नीचे ढकेल दिया और बीच में जगह बना ली है। डेटर्स के बीच में 2 एडजस्टमेंट्स करने के लिए, कौन कौन से 2? ऐड अनरिकॉर्डेड सेल, ऐड डिसऑनर ऑफ अ बिल, या फिर ऐड डिसऑनर, और फिर हम ये सब करेंगे। ऑलराइट, नन्ही सी जान पूरी सी लेंगे, पूरी तरीके से जान लेंगे। 4 डेटर्सचे ॲडजस्टमेंट ती अनुष्का तर डोक्याला हात लावून बसली। अहो सर, हे काय 4 ॲडजस्टमेंट्स? हो, 4ही ॲडजस्टमेंट आल्या तरी तुम्हाला प्रॉब्लेम यायला नकोय। ऑलराइट, काय आलं? अरे हे केलं तर काय येईल, कशाला येईल? चला, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, हे सुद्धा आपलं करून झालंय का? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स इन्क्लूड्स पर्सनल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ऑफ मिस्टर चव्हाण। ड्रॉइंग ट्रॅव्हलिंग मधनं मायनस, कारण दिस इज पर्सनल एक्सपेन्स, ये बिजनेस का एक्सपेन्स है ही नहीं। ट्रॅव्हलिंग मधनं मायनस, कॅपिटल मधनं मायनस। चला, ट्रॅव्हलिंग आणि चव्हाण कॅपिटल, ओके, मार्क कर दिया। एंड डिप्रिशिएट बिल्डिंग एट अ रेट ऑफ 7%। बिल्डिंग डिप्रिशिएट करना है 7% से। बिल्डिंग डन, ऑल मार्क्ड। लेट अस स्टार्ट विद द फर्स्ट वन। चला, ओपनिंग स्टॉक। बाय द वे, पहले मेसर्स राणे एंड चव्हाण इन द बुक्स ऑफ मेसर्स राणे एंड चव्हाण 31 मार्च 20, 31 मार्च 20, बैलेंस शीट में 31 मार्च 20, 31 में, हेलो, 31 मार्च 20। मेसर्स राणे एंड चव्हाण। चलो, दिस फॉर्मॅट मे नॉट बी विथ यू, तुम्ही त्याचा काही प्रॉब्लेम नाही, एकदा तुम्हाला हे समजायला लागलं तर या फॉर्मॅटची गरज नाही, राईट? हे फक्त तुम्हाला सिक्वेन्स अंडरस्टँड होण्यासाठी आहे कि तो सीक्वेंस कसा है आणि कशा तुम्ही काय सीक्वेंसनी तुम्ही एडजस्टमेंट्स करना, कौन से सीक्वेंस में एडजस्टमेंट करना है, इसके लिए वो बहुत ज़्यादा जरूरी है। चलो, ओपनिंग स्टॉक कुठे लेणार? श्रेया, ओपनिंग स्टॉक श्रावणी, ट्रेडिंग गुडव, ट्रेडिंग डेबिट इनर आउटर, इनर ट्रेडिंग डेबिट आउटर, 2 ओपनिंग स्टॉक, 2 opening stock 44,000. Next, bills receivable,
बिल्स रिसिवेबल सन्ड्री डेटर्सच्या खाली वरनं 8 लाईन सोडायच्या आणि मग पुढे. आता यावेळेला हे बघा, जेव्हा हे अशा ॲडजस्टमेंट असतात ना, तेव्हा रिमेंबर इथं थोडं जास्त कमी लाईन सोडल्या तरी चालतील. 6 लाईन्ससुद्धा सफिशियंट आहेत जर जागा खाली नसेल जास्त तर. पण याला 8 लाईन्स पाहिजेत, सन्ड्री डेटर्सला 8 लाईन्स आणि त्याच्या खाली बिल्स रिसिवेबल. आत्ता तुम्ही इथं बिल्स रिसिवेबल लिहून सन्ड्री डेटर्स खाली शिफ्ट केलं तरी चालू शकतं, नो प्रॉब्लेम. 8 लाईन चालेल, 6 लाईन चालतील. घ्या, मी खाली लिहिलं आहे, तुम्ही थोडं अजून वर लिहिलं सन्ड्री डेटर्सच्या जागी तरी चालणार आहे, किंवा अजून खाली लिहिलं तरी चालेल. लॅटर ऑन वी कॅन ॲडजस्ट सर्टन थिंग्स. ज्या मधल्या गॅप्स आहेत तिथं आपण एक एक अकाउंट्स टाकत राहू. सो बिल्स रिसिवेबल 28,000. बिल्स रिसिवेबल 28,000. मी इनरला का घेतलं? कारण ॲडजस्टमेंट आहे. बिल्स रिसिवेबलला ॲडजस्टमेंट आहे. वेजेस अँड सॅलरी, श्रेया. हां सिद्धार्थ, वेजेस अँड सॅलरी. ट्रेडिंग अकाउंट फर्स्ट वर्डवर जाणार. वेजेस ट्रेडिंग अकाउंट, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस. इनर आउटर, इनर का आउटर? काय श्रेया? इनर, त्याला ॲडजस्टमेंट आहे. कुठे आहे? टिक असेल तर इनर, टिक नसेल तर आउटर. चला, ट्रेडिंग, ट्रेडिंगची डेबिट साईड, वेजेस अँड सॅलरी आउटर. ट्रेडिंग डेबिट साईड. वेजेस अँड सॅलरी 12,000. वेजेस अँड सॅलरी. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्सचे 4 आपण मगाशीच केलेत. चला घ्या, मी इथनं साधारणपणे 6 किंवा 8 लाईन्स सोडा. 6/8 लाईन्स आणि सन्ड्री डेटर्स इनरला लिहूया आणि समवेअर अराउंड 8 लाईन्स ब्लॉक करू. इथून 8 लाईन, इथून खाली 8 लाईन पण ब्लॉक करून ठेवा. मध्ये 8 लाईन्स आहेत का सन्ड्री डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल मध्ये? राहू दे आता. 8 लाईन्स पाहिजेत मध्ये. 8 लाईन्स. सन्ड्री डेटरला 4 ॲडजस्टमेंट आहेत. 8 लाईन्स, एक ॲडजस्टमेंटला 2 लाईन. रिमेंबर दिस रेशो. आणि इनरला टाका. दिस इज इनर. सन्ड्री डेटर्स इनरला. नेक्स्ट परचेसेस इनर. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परचेसेस इनर. त्याच्या खाली लेस रिटर्न लिहून टाका. परचेसेस लेस रिटर्न. नेक्स्ट बिल्डिंग असेट. बिल्डिंग श्रेया, राजा कितवा तुझा सम आहे हा? तिसरा, आता चौथा. यायला पाहिजे, यायला पाहिजे. बिल्डिंग काय रे? वरती खाली, वरती इनर. बिल्डिंग यहाँ पे लिखेंगे, इनर में लिखेंगे. वाई? एडजस्टमेंट है. बिल्डिंग इनर. डिस्काउंट काय पाहिजे? हॅलो, काय? नाही नाही, तू मी आहे. डिस्काउंट काय आहे? व्हॉट इज डिस्काउंट? श्रावणी, त्याचा रूल काय आहे? बोला. DIC. व्हॉट इज DIC? रोज काय सांगणार ग? मग का स्ट्राईक होत नाही आहे डिस्काउंट? तर रोज सांगणार डिस्काउंट काय? DIC काय? काय? व्हॉट इज DIC? डिस्काउंट इंटरेस्ट कमिशन. त्याचं करायचं काय? करायचं काय? काय करणार त्याचं? बोल रे. पोस्ट ॲज इट इज. डेबिटचं डेबिटला, क्रेडिटचं क्रेडिटला. इथं जर कुठला डिस्काउंट असेल तर तो क्रेडिटला जाणार. इथल्या डेबिटचा डिस्काउंट डेबिटला जाणार. रूल ऑफ डिक. चलो, हा कुठे टाकणार? डेबिटला.
प्रॉफिट लॉस. चला एक साधारणपणे आपल्याला अंदाज घेऊया. वन कुठेच नाही आहे काही, म्हणजे फक्त 3 लाईन सोडा. ट्रेड एक्सपेन्स रूल बघूया. ट्रेड एक्सपेन्सला जनरल एक्सपेन्स आहे, म्हणजे एकच फक्त आहे. ओनली 1 + 3, 4 लाईन्स सोडा. 1 2 3 4, 4 लाईन्स नंतर जर तुम्ही बॅड डेट्स लिहिलं नसेल तर इथं लिहा, नाही तर मी बॅड डेट्स लिहिलं आहे, तुम्ही इथं लिहिलं तरी चालेल. राईट बिलो बॅड डेट्स. आणि जर बॅड डेट्स नसेल लिहिलं तर वरती लिहिलं तरी चालेल. ओव्हर हिअर टू डिस्काउंट. जनरल एक्सपेन्सचा काहीही रूल नाही, प्रॉफिट अँड लॉसला जाणार. जनरल एक्सपेन्स इज अ पार्ट ऑफ दॅट रूल. जनरल एक्सपेन्सेस. ऑडिट फी सेम प्लेस. ऑडिट फी पण प्रॉफिट अँड लॉस. ऑडिट फी. देन नेक्स्ट बॅड डेट्स. मी वरती लिहिलं आहे, तुम्ही खाली हे आता हा सगळा फॉर्मॅट करा. राईट डाऊन दिस फॉर्मॅट. आणि मी त्याच्यासमोर अमाऊंट पण लिहून टाकतो इनरला. दिस इज द अमाऊंट बॅड डेट्स. नंतर ॲड FBD, ॲड न्यू RDD, लेस ओल्ड RDD. हे फक्त फिलिंग द ब्लँक्स आपल्याला पुढे करायचे आहेत. आता फॉर्मॅट लिहून टाका, कारण हे सगळं येणार आहे. दिस ऑल इज गोइंग टू बी देअर इन द ॲडजस्टमेंट्स. पहिले आत्ता हे फक्त फॉर्मॅट लिहून टाका. डन झालं. इनरला 3500 ते त्यांनी दिलं आहे, ते आपण रेकॉर्ड केले. 3500. नेक्स्ट कॅश ॲट बँक इज ॲन असेट. कॅश ॲट बँक असेट आहे, सो वी विल रेकॉर्ड. फक्त खालच्या साईडला साधारणपणे इथं कॅश ॲट बँक. अमाऊंट चेक करूया. ओके, अमाऊंट इज ऑल राईट. व्हेरी गुड. कीप अ ट्रॅक ऑफ दॅट अमाऊंट एज वेल अँड कीप अ आय ऑन इट. चुकू शकतं ते. तुम्ही साधं इकडं बघून तिकडं लिहिताना चुकता. आणि ती स्केल यूज करा इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग द अमाऊंट. कारण ते थोडं अंतराने असतंच. आपण स्केल यूज केली ना तर आपल्याला कुठल्या लाईनवर काय आहे दॅट वी गेट इट. स्केल टू आयडेंटिफाय द एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ दॅट पर्टिक्युलर लेजर अकाउंट. हां, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. इनर आउटर. श्रेया कुठे का? सेलिंग एक्सपेन्स आहे म्हणून. चला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉसला इथं इनरला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. काय झालं? ठीक आहे, ती थोडी वरखाली होऊ शकते. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 4200. देन मोटर कार. प्रॉफिट अँड लॉसला मोटर कार. काय का श्रावणी? मोटर कार. अनुष्का असेट एक्सपेन्स नाहीच आहे मोटर कार. अरे वर्षानुवर्ष टिकणारे कार. असेट आहे ती माझी. घ्या ओव्हर हिअर मोटर कार. मोटर कार. देन नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्स. ट्रेड एक्सपेन्सचा आपला रूल काय आहे? ट्रेड एक्सपेन्स इज अलॉंग विथ जनरल एक्सपेन्स. सो ट्रेड एक्सपेन्स ट्रेडिंगमध्ये. चला ट्रेडिंगला घेऊन टाका जनरल ट्रेड एक्सपेन्स. ट्रेड एक्सपेन्स ट्रेडिंगमध्ये. ट्रेड एक्सपेन्स ट्रेडिंगमध्ये. Today is Saturday. Let me remind you about homework.
मंडेला होमवर्क मी ऐकणार नाही. मंडे नाईट, मंडे ट्यूजडेच होतो. मी परत एकदा सांगतोय, अगेन अँड अगेन, राईट एव्हरीवन. चला नेक्स्ट पुढचं. वी हॅव डन ट्रेड एक्सपेन्स. नाव रेंट फॉर 9 months. दिस इज हिडन ॲडजस्टमेंट. वेट, दिस इज हिडन ॲडजस्टमेंट. दिस रेंट इज फॉर 9 months. हे 9 monthsचा रेंट आहे. पण मग ह्याच्यात हिडन काय आहे? सी, आपलं अकाउंटिंग इज फॉर 12 months. आपलं अकाउंटिंग 12 monthsचं आहे, पण त्याने रेट मात्र फक्त 9 महिन्याचं रेकॉर्ड केलं आहे. म्हणजे 3 महिन्यांचं कमी रेकॉर्ड केलं आहे, किंवा रेकॉर्डच नाही केलं, किंवा पे नसेल केलं. पण आपण आता अशा वेळेला आपण काय धरणार? व्हॉट वी आर गोइंग टू डू? वी आर गोइंग टू अज्युम दॅट दिस 3 months रेंट इज ड्यू बट नॉट पेड. ड्यू बट नॉट पेड. व्हॉट इज दिस कॉल्ड? दिस इज कॉल्ड ॲज आउटस्टँडिंग. चला, मला आन्सर इन 1 sentence. व्हॉट इज मीन बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्स? That is what I am saying here. Answer in 1 sentence. What is mean by outstanding expense? Expenses which has become due but not paid. मी मुद्दामून साइड बाय साइड तुम्हाला असे सगळे क्वेश्चन जे 1 मार्कला येतात ते पण मी तुम्हाला कव्हर करून देतोय. What is prepaid expenses? Expenses which are paid in advance is prepaid expenses. So very simple. चलो, so this is what then. म्हणजे हे काय आहे? आउटस्टँडिंग. पण मग कॅल्क्युलेट कसं करणार? दिस इज फॉर 9 months. हे 9 महिन्यांचे आहेत. हे जे एक्सपेन्सेस आहेत हे 9 months आहेत. आणि वर्षाचे पिरियड किती आहेत? 12 months. म्हणजे आपल्याला टेन्युअर मिळाला. मग व्हॉट वी आर गोइंग टू डू? 4500 into 9 divided by 12. डिवायडेड बाय 9. हा टेन्युअर नाही काढता येणार असा. मी कसा, आता मी काय करणार? दिस इज नॉट अ टेन्युअर. इथं आपण टेन्युअर करू शकत नाही तुम्ही. आता याला काय करावं लागेल बघा. मी काय म्हणतोय? फॉर 9 months द रेंट इज 4500. आपल्याला किती महिन्यांचं काढायचं आहे? 3 months. फॉर 3 months हाऊ मच? हाऊ वी कॅल्क्युलेट दिस? क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन. 3 will multiply 4500 and it will be divided by 9. For 9 months the rent is 4500. For 3 months it will be how much? हे स्टँडर्ड 6, 7 काहीतरी तुम्ही केलेलं आहे मॅथ्स. काढा. काय करणार? 3 1 जा 3, 3 3 जा आणि 3 3 1500. 1500 करून बघा. 1500. So 1500 is what? Outstanding rent. This is the hidden adjustment. Outstanding rent. चलो, रेंट पहिले आधी रेंट लिहा, देन लगेच आउटस्टँडिंग 1500 आउटरला हे आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीमध्ये घ्या. टू रेंट 4500 ॲड आउटस्टँडिंग आउटरला 6000 अँड लायबिलिटीमध्ये कमीत कमी 8 लाईन्स सोडा वरनं 8 to 10 लाईन्स पार्टनर्स कॅपिटल 8 to 10 लाईन्स पार्टनर्स कॅपिटल दॅन आउटस्टँडिंग रेंट. इकडं आउटस्टँडिंग आउटरला काढा 6000 ॲड ॲक्शन दिले. काय करायचं आहे हे आता तुमचं तुम्हाला समजायला हवं काय येते. इथे ॲड करायचं आहे, दिले तिथं काय करायचं आहे ॲड. ह्याच्यात हे ॲड करा, आउटरला घेऊन या. अँड सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज अ लायबिलिटी. सो ती आपण लायबिलिटीमध्ये ट्रीट करणार. आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज अ आउटस्टँडिंग इन्कम. मी काय विचारतोय? आउटस्टँडिंग इन्कम इज आउटस्टँडिंग एक्सपेन्स इज लायबिलिटी. आउटस्टँडिंग इन्कम इज लायबिलिटी. प्री रिसिव्ड इन्कम लायबिलिटी आणि प्रीपेड एक्सपेन्स
असेट, प्रीपेड एक्सपेन्स असेट, दोन्ही कसं सेम लायबिलिटी आणि दोन्ही कसं सेम असेट. बरोबर आपण ह्या चारचा सेट आहे. चॅप्टर नंबर 2 मध्ये सतत तुम्हाला हे येणार आहे. एव्हरीवेअर, इन each and every sum we are going to do this. काय आउटस्टँडिंग एक्सपेन्स? श्रेया काय तुझं लक्ष आहे मला बघू देत. आउटस्टँडिंग एक्सपेन्स बोल रे. श्रावणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लावली. लायबिलिटी, आउटस्टँडिंग इन्कम असेट, प्री रिसिव्ड इन्कम लायबिलिटी, प्रीपेड एक्सपेन्स हा सेट आहे. नसेल तर लिहून ठेवा. हा सेट आहे आणि हा तुम्ही कुठल्याही परिस्थितीत विसरता नाही कामा. ऑलराईट. सो आउटस्टँडिंग रेंट डन. नेक्स्ट आता क्रेडिट बॅलन्सेस. रिझर्व फॉर डाउटफुल डेट RDD, याला आपण ओल्ड RDD असं म्हणतो. वी कॉल दिस ट्रायल बॅलन्समध्ये जी RDD आहे ती ओल्ड आहे. मग आपल्या फॉर्मॅटमध्ये लेस करूया. ओव्हर हिअर इथं मी ती लेस केली आहे. ओव्हर हिअर ओल्ड RDD, ही ओल्ड RDD आहे 2100. बॅड डेट्समध्ये 2100 ओल्ड RDD. ट्रायल बॅलन्समध्ये जी असते ती ओल्ड असते 2100. सनरी क्रेडिटर्स, सनरी क्रेडिटर्स कुठे? काय श्रेया, काय सिद्धार्थ? लायबिलिटी आउटस्टँडिंग रेंजच्या खाली एक लाईन सोडली तरी चालेल, नाही सोडली तरी चालेल. सनरी क्रेडिटर्स, सनरी क्रेडिटर्स, सनरी क्रेडिटर्सला ॲडजस्टमेंट आहे? नाही, मार्क तर नाही केलं आपण. चला सेल्सला ॲडजस्टमेंट आहे. आता हे बघा ऑलरेडी सेल्स लेस रिटर्न आपण केलेलं आहे. मग आपण काय करूया, त्याच्या खाली ॲडजस्टमेंट करूया. सी किंवा इथं आता मध्ये नको, मी इथं जागा सोडले, तुम्ही इथं लेस रिटर्न लिहिलं आहे ना. जर लिहिलं नसेल तर आत्ता ॲडजस्टमेंट टोटल 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. म्हणजे बघा मी काय करणार, जर तुम्ही सेल्स लिहिलं नाही पहिले इनरला लिहून टाका, त्यानंतर 1 आणि 1 2 अशा 2 ॲडजस्टमेंट्स करा. देयर आर 2 ॲडजस्टमेंट्स. एक सेल्स रिटर्न आहे तिथं असतेच, तिथं तुम्ही लिहायचीच आहे. ये तो लिखना ही है सेल्स रिटर्न. उसके नीचे जो एडजस्टमेंट है वो अनरिकॉर्डेड सेल, इसके लिए 4 लाइन छोड़ने हैं सेल्स सारी. म्हणजे इथं 1 2 लाईन, खाली 1 2 लाईन. बाय सेल्स, बाय सेल्स 2 लाईन्स सोडा, 2 लाईन बुक करा. एक रिटर्नसाठी आणि एक चलो जनरल रिझर्व. जनरल रिझर्व इज अ लायबिलिटी. जनरल रिझर्व म्हणजे रिझर्व्स करून ठेवलेत, पैसे साठवून ठेवलेत. ऐका, दिस ऑल द रिझर्व्स अँड प्रॉफिट्स बिलॉंग्स टू प्रोप्रायटर. त्याचे पैसे आहेत ते, बिझनेसचे पैसे नाहीत. त्यांनी त्याच्या प्रॉफिटमधनं पैसे बाजूला काढून ठेवलेत की इन केस ऑफ कॅलॅमिटी दिस रिझर्व कॅन बी यूज. हां, एक प्रकारचा रिझर्वच आहे ना RDD, पण रिझर्वच तसाच. हा पण हा जनरल आहे. RDD स्पेसिफिक आहे, डाउटफुल डेटसाठीच रिझर्व केला. जनरल म्हणजे कुठलाही उद्या, जसं आत्ता मोदीजींनी सांगितलं की बाबा तयार राहा, गडबड होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, रिझर्व करायला सुरुवात करा. आणि तसं सुद्धा आत्ताची जी सिच्युएशन आहे ती महा डेंजरसच आहे. येस, इट इज डेंजरस, कारण अजूनही युद्ध चालूच आहेत, सगळीकडे प्रॉब्लेम्सच आहेत. मग त्या केस, आणि जर पेट्रोलचा इश्यू सेटल नाही झाला तर वी ऑल्सो आर इन डीप ट्रबल. अजूनपर्यंत इंडियाला तसा प्रॉब्लेम आलेला नाही. पण जर पेट्रोलच मिळालं नाही तर काय मोदीजी स्वतः तयार करणार का पेट्रोल? ऑब्वियसली कुछ नहीं कर सकते. वी आर ऑल्सो हैव टू सफर. ओके, जनरल रिजर्व लायबिलिटी करेंगे. लायबिलिटी आयदर यू कॅन राईट इट ओव्हर हिअर ऑर इवन ओव्हर हिअर. तुम्ही इथं सुद्धा लिहिलं तरी चालेल आणि खाली लिहिलं तरी चालेल. जनरल रिझर्व लायबिलिटीला लिहून टाका, जनरल रिझर्व लायबिलिटीमध्ये. चला पटपट, क्विक. जनरल रिझर्व एवढ्या स्लो तुमच्याकडे टाइम नाही, फटाफट लिहायचं आहे. आउटस्टँडिंग सॅलरी. आता
मगाशी आपण आउटस्टँडिंग काहीतरी केलं, आता त्यांनी ऑलरेडी आउटस्टँडिंग सॅलरी करून दिली आहे. दिस इज नॉट सॅलरी, दिस इज आउटस्टँडिंग सॅलरी. ही प्रॉफिट अँड लॉसला जाणार नाही. दिस इज नॉट एक्सपेन्स, दिस इज लायबिलिटी. चला घ्या, आउटस्टँडिंग लायबिलिटी खाली घेऊन टाका. ही म्हणजे थोडक्यात तुमच्या अकाउंटंटनी आउटस्टँडिंग सॅलरीची ॲडजस्टमेंट तुम्हाला करून दिली. हाऊ गुड इट इज. असे अकाउंटंट पाहिजेत की सगळ्या ॲडजस्टमेंट करून तुम्हाला देऊन टाकले. फर्स्ट क्लास. यू मस्ट बी थँकफुल टू दॅट अकाउंटंट. हो, खूप दया आली. अनुष्काची तर खूपच, की बाबा नाही यार बिचारी एवढीशी आहे, नन्हीसी जान. नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटलमध्ये कॅपिटल लिहून टाका. चला कसे लिहिलेत बघा मी. कॅपिटल इनरला लिहिले, 4-5 लाईन सोडल्या, परत एकदा चव्हाण कॅपिटल 4 लाईन सोडल्या, मिनिमम 4-4 लाईन्स दोन्हीकडे. राणेच कॅपिटल, चव्हाणच कॅपिटल. यूट्यूब बघून येत आहे तुम्ही दोघं, काय सिद्धांत आणि श्रेया, मग एवढा वेळ का लागायला लागलाय? आता तुम्हाला जमायला लागलाय. घरी परत एकदा ट्राय करा हे सगळे, कारण 16ला आहे बाबा एक्झाम. 16 म्हणजे नॉट इवन, इनफॅक्ट एक्झॅक्टली 1 मंथ. 1 महिन्यामध्ये सगळं करायला हवं आहे तुला. दिवसाची रात्रीचा दिवस करायला हवा आहे. चलो नेक्स्ट, डन. आता ॲडजस्टमेंट्स. लेट अस गो टू द ॲडजस्टमेंट्स. क्लोजिंग स्टॉक. पहिला काय करणार? ट्रेडिंग क्रेडिट साईड, बाय क्लोजिंग स्टॉक. आणि सेकंड इफेक्ट इकडं असेटला. आता नाव यू आर अवेअर ऑफ दिस. 42,000 आहे क्लोजिंग स्टॉक. मी मध्ये मुद्दामच जागा सोडले. शेवटी जेवढं खाली लिहिता येईल तेवढं खाली लिहा. इथं आपल्याला 2 लाईन्स तरी पाहिजेत. इथं ऑलरेडी तुमच्या 4 लाईन्स गेल्यात. तुमच्याकडे 4 लाईन्स आहेत का चेक करा. इथं सुद्धा लिहिलं तरी चालेल. ह्या लास्टला 1 लाईन फक्त सोडा आपल्याला टोटल साठी. क्लोजिंग स्टॉक. सेकंड इफेक्ट असेटला सगळ्यात खाली. सेकंड इफेक्ट असेटला सगळ्यात खाली. क्लोजिंग स्टॉक असेटमध्ये सगळ्यात खालच्या साईडला क्लोजिंग स्टॉक. हे झाली फर्स्ट ॲडजस्टमेंट. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ अ बिल. सगळ्यात पहिली ही ॲडजस्टमेंट करूया आपण बिफोर डुईंग दिस बॅड डेट्स आणि RDD. RDDच्या आधी आपल्याला ही करायची आहे. चला, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. आपण मगाशी डिस्कस केलं होतं. काय डिसऑनर झालं म्हणजे बिल्स रिसिवेबलमधनं मायनस आणि सन्ड्री डेटरमध्ये ॲड. पाहिजे तर इथं ॲड पण करून टाकूया. तुम्ही नंतर केलं तरी चालेल, आधी केलं तरी चालेल. हे बघा, पहिले डिसऑनर, लेस डिसऑनर, बिल्स रिसिवेबलमधनं डिसऑनर पहिले मायनस, आणि नेक्स्ट सन्ड्री डेटरमध्ये ॲड. डिसऑनर सन्ड्री डेटर्समधनं मायनस आणि डेटरमध्ये ॲड. हे काय करायचं आहे? लेस. मग त्याप्रमाणे लेस करून आउटरला घ्या. पण इथं मात्र अजून बाकीचे ॲडजस्टमेंट्स आहेत, त्यामुळे तसंच ठेवा. पाहिजे असेल तर इथं टोटल, पण या टोटल आपण एकदम करू, कारण या दोन्ही ॲडिशन्स आहेत. तुम्ही काय करू शकता? ऑल ॲडिशन्स टुगेदर. पण एक ॲड 2 लेस टुगेदर लेस नाही करू शकत, कारण पहिली लेस करायची मग दुसरी लेस. आपण हे नाही तर एकत्र कसं करणार? म्हणून हे इथं 2 केलं आहे, पण 2 ॲडिशन्स आपण एकत्र करू शकतो. वी कॅन डू इट. 2 ॲडिशन्स, 3 ॲडिशन्स, 4 ॲडिशन्स, वी कॅन डू इट टुगेदर. बट more than 2 less or 2 deductions we cannot do it together. So this is the format. चलो, second dishonor झालं. Goods worth ₹2,100 taken over by Rane for his personal use. This is nothing but drawing, right? आपण हे पहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आणि नंतर कॅपिटलला लिहिणार. हे घ्या, दोन्ही इफेक्ट समोरासमोर. बाय गुड्स टेकन ओव्हर बाय राणे 2,100 आणि कॅपिटलमध्ये आता नुसतंच तसंच लेस लिहून ठेवा. ओनली लेस. आउटरला लिहिलं नाही.
आणलेलं आहे गुड्स टेकन ओव्हर. याच्या समोर लिहायचं आहे. हे क्लोजिंग स्टॉक जवळ झालं. हे जाऊ दे आता. या नाणीच्या समोर 2000 म्हणाले. याचा सेकंड इफेक्ट डेटर्स मध्ये लेस ड्रॉइंग, हे बघ तिकडे लिहिले, किंवा लेस गुड्स टेकन ओव्हर. लेस ड्रॉइंग किंवा लेस गुड्स टेकन ओव्हर काही चालेल. याला तुम्ही यू कॅन कॉल दिस एज अ ड्रॉइंग एज वेल. इथं आपण ड्रॉइंग लिहिलं तरी चालेल. लेस ड्रॉइंग. नेक्स्ट, गुड्स वर्थ रुपीज, गुड्स वर्थ रुपीज 4000 वेर सोल्ड अँड नॉट रेकॉर्डेड. 27 मार्चलाच गुड्स विकले पण रेकॉर्ड नाही झाले. आणि मी ह्याच्या आधी पण सांगितलं, दिस इज नॉट अ कॅश रेकॉर्ड, दिस इज नॉट अ कॅश ट्रान्झॅक्शन, दिस इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणून तो डेटर्सला हिट करणार. सो आपण काय करणार, सेल्समध्ये ॲड, डेटर्समध्ये ॲड. चला सेल्समध्ये ॲड करूया. तुम्ही आता लेस रिटर्न लिहून जर खाली इथं अंडरलाईन असेल तर इथं खाली लिहा, आणि काहीच लिहिलं नसेल तर पहिली हीच ॲडजस्टमेंट करा. लिहा अनरेकॉर्डेड सेल, ॲड अनरेकॉर्डेड सेल. मी आता थोडंसं लेस रिटर्न आहे ना ते खाली ढकललं आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट वन मोर लाईन खाली ढकलायची आहे. इथं करून इथं पाहिजे त्याचं. मला वाटतं मगाशी आपण सोडलेत 2 लाईन्स. हां, ॲड करून लेस करायचं आहे. ॲड आणि लेस सायमल्टेनियस करायचं नाही, मध्ये एक लाईन गॅप पाहिजे. चला सेकंड इफेक्ट आधी घ्या, अनरेकॉर्डेड सेल. आणि याच्यामध्ये ना एक लाईन, आता आपण ह्या तिघांची टोटल इथं लिहून टाकू. पुढच्या ॲडजस्टमेंट नंतर करू, आधी पहिले एवढंच करा. अनरेकॉर्डेड सेल डेटरमध्ये ॲड, अनरेकॉर्डेड सेल डेटरमध्ये ॲड. हे नंतर करू, हे आत्ता करू नका. 2058 आणि 2900 ही ॲडजस्टमेंट व्हायची आहे. काय श्रेया? हे दोन्ही झालं. नेक्स्ट, दिस ऑल्सो इज डन, दिस ऑल्सो इज डन. दोन्ही इफेक्ट्स दिले, 2 इफेक्ट्स आपण देत राहणार. आता राईट ऑफ 2000 ॲज अ फर्दर बॅड डेब्ट्स अँड RDD ऑफ 5%. चला हे घ्या, FBD 2000, RDD याच्यावरती या अमाऊंटवर 5%. 5% ऑफ दिस 58,000. 5% ऑफ दिस 58,000. 60,000 लेस FBD 2000 पहिले मायनस करून घ्या, आणि मग लेस न्यू RDD 2900. ट्रेड डिस्काउंट नाही आहे. कुठे मार्क केला आपण? 4 ॲडजस्टमेंट झाल्या. नसेल, तुम्ही लिहिला असेल तर राहू द्या, नसेल तर सोडून द्या. तुम्ही घेतलेलाच नाही आहे, तो मी घेतला आहे, मग मी मायनस करेन, ॲडजस्ट करेन. जर सपोज तुम्ही फॉर्मॅटमध्ये असाल तर तुम्ही फक्त इथं हे मायनस करून इथं लिहिणार आणि डॅश करणार. आता आउटरला घेऊन टाका फिगर. ही डॅश करून 55,100, डॅश करून 55,100. ह्या ॲडलेस हे 2 ॲड, हे 3 लेस, हे नाही आहे डॅश, त्यामुळे ही फिगर आउटरला. आणि या दोघांचे आपण ॲडजस्टमेंट केले आहेत, पण ह्या 2 ॲडजस्टमेंट्स आता याचे सेकंड इफेक्ट करायचे आहेत FBD मध्ये. हे बघा 1 2 3 आणि हे 4, हे सगळं करा. डू दिस. त्याचे सेकंड इफेक्ट FBD मध्ये ॲड, न्यू RDD मध्ये पहिले अमाऊंट लिहा, ह्या तिघांची टोटल करा, त्यातनं हे मायनस करा, आउटरला फिगर घेऊन या. ॲड 2, 1 लेस, 2 ॲड 1 लेस. डन. झाली ही ॲडजस्टमेंट. काय ग श्रेया, हे सगळं झालं का? काही कळते का मी काय करतोय? काय ग श्रेया, तुला सॉल्व करायचं आहे? हो म्हणताय तुम्ही, तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे मी. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स इन्क्लूड पर्सनल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ऑफ मिस्टर चव्हाण ₹800. ट्रॅव्हलिंगमधनं मायनस करणार, लेस ड्रॉइंग.
आणि कॅपिटलमधनं पण ड्रॉइंग मायनस करणार. दिस इज कॉल्ड एज ड्रॉइंग. पर्सनल ट्रॅव्हलिंग इज अ ड्रॉइंग्स. लिहा लेस चव्हाण एक्सपेन्स. लेस ड्रॉइंग लिहिलं तरी चालेल. यू कॅन राईट इट ॲज लेस ड्रॉइंग. You can write it as a less drawing. Absolutely no problem. And secondly, less drawing and then second. After this, ह्याच्यानंतर काय करणार? चव्हाणच्या कॅपिटल मधनं, चव्हाणच्या कॅपिटल मध्ये लेस पर्सनल, लेस ड्रॉइंग, पर्सनल एक्सपेन्स, ड्रॉइंग काही चालेल. लेस ड्रॉइंग सगळ्यात सोपं आहे. लेस ड्रॉइंग. आणि मी फिगर इनरलाच दिले, आउटरला लिहिलेलं नाही. डिप्रिशिएट बिल्डिंग. डिप्रिशिएट बिल्डिंग ॲट 7%. चला डिप्रिशिएट करा बिल्डिंग, याच्या 7% कॅल्क्युलेट करा. किती? 5600 घ्या. अरे तू नुसतं बसायचं नाही रे, 7% कॅल्क्युलेट करायचे. 7% आहे ना, ती सांगते म्हणून तू ऐकायचं आहे. नुसतं बसून तसं नाही जमायचं. यू हॅव टू कॅल्क्युलेट. ती कॅल्क्युलेशन्स तुम्ही करायचे. सगळं रेडीमेड नाही मिळणार आहे. हे 7% याच्या कॅल्क्युलेट करा, मायनस करा, आउटरला फिगर घेऊन या आणि ती चेक करा बरोबर आहे ना. आय डोंट नो, मी या कुठल्याही फिगरची गॅरंटी घेत नाही. यू हॅव टू डू युअर कॅल्क्युलेशन्स, युअर ओन कॅल्क्युलेशन्स अँड व्हेरीफाय वेदर दॅट फिगर इज करेक्ट ऑर नॉट. आहे का बरोबर? सेकंड, याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला, डिप्रिसिएशन. टू डिप्रिसिएशन. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला, टू डिप्रिसिएशन. चला क्लोजिंगला घ्या. ऑल ॲडजस्टमेंट्स आर ओव्हर. एव्हरीथिंग इज ओव्हर. लेट अस स्टार्ट क्लोजिंग. सगळ्यात पहिले इनरचा आउटर. हे बघा इथे इनरचा आउटर नाही आहे. रिटर्न्स, इथं रिटर्न नाही आहे, डॅश करा, आउटरला घेऊन या. हे बघा इथं, नंतर इथं जे नाही त्याला डॅश करा आणि आउटरला घेऊन या. इथं किती येणार आउटरला? इथं किती येणार आउटरला? इथं 0 म्हणजे 130 मधनं 0 मायनस केले म्हणजे किती येतात? 1,30,000. लिहा ना. राईट. हे मी नाही सांगणार आता, हे तुम्ही करायचं आहे. हे मी सांगणार नाही. इथं किती आले पाहिजे श्रेया? या इथं किती पाहिजेत? हे डॅश आहेत म्हणजे 130 मधनं 0 मायनस केले तर किती राहिले पाहिजेत? 1,30,000. अगं डॅश आहे ना इथं, मग इथं किती येणार? ली. सेम इथं सेल्सचं पण कर, सेल्सची पण फिगर. रिटर्न काही नाही आहे, डॅश. म्हणजे हे पहिले 2 ॲड आणि त्यातनं हे आउटरला. आता याची टोटल करा, या तिघांची टोटल. व्हॉट इज द टोटल? या तिघांची टोटल किती आहे? हा 42, 46, 50, 250, 100. काय नाही? 250, 100. 248, 100 येतोय सर. काय रे? 2000. 248 आहे का 250 आहे? 248, 100. 248, 100. यू आर करेक्ट. मी मुद्दामच ते बोललो होतो. 30,200. 248, 100. दॅट इज द टोटल ऑफ दिस. ती या इकडे लिहून टाका, या साईडला दोन्हीची टोटल. इकडे पहिले 248, 100, 30 टोटल इकडे घेऊन या आणि त्यातनं हे 3 मायनस करा. किती आलं ग्रॉस प्रॉफिट? 57, 800. 57.
ग्रॉस प्रॉफिट यू हॅव टू टेक इट टू द क्रेडिट साईड. दुसरं काहीही नाही आहे क्रेडिट साईडला. इकडला ग्रॉस प्रॉफिट इकडे घेऊन या. याची टोटल करा. 57 इज ग्रेटर. मग जीपी किती येतोय, एनपी किती येतोय? थांबायला खरं वेळ नाही आपल्याला. जो थांबला तो संपला. कशाने टोटल करणार? हां, या सगळ्यांची टोटल करा. इथे आपण मायनस करायचं म्हणजे नेट प्रॉफिट येईल. एवढं जवळ नाही, खाली इथं लिहायचं आहे. इथं अजून प्रॉफिट यायचं आहे, तो डिस्ट्रीब्यूट व्हायचा आहे. सगळ्यात शेवटी करायचं. एक सिंगल दोन डबल क्लोज करते. नंतर या सगळ्या डेबिटची टोटल कर, की त्यातनं मायनस कर, म्हणजे प्रॉफिट निघेल. हे वर यायचं नाही आता. हे संपलं, हे क्लोज झालं. हां, एक दोन काय हे उरले तेवढे तेवढे. चला पटापट फास्ट. किती आलं? 27,300 आहे. हां? 300 आहे. हो. 27,300. किती? 27,600 आहे. 300 आहे. अरे यार सारखं 300 काहीतरी जात आहे. अरे आता ते 7 काय करायचं? 7 किती होतं total कसं? त्याची टोटल आहे 30,500. चलो व्हाट इज इट? बोलो भाई. चला 27,300 आणि रेशो काय? 7:6. सर 7:6 रेशो आहे. ते 27,300 नेट प्रॉफिटचं इथेच घेऊ ना. 27,300 नेट प्रॉफिट आहे. तो ह्या टोटल आउटरला आला पाहिजे लाईक दिस. त्याचं डिस्ट्रीब्युशन करून द्या 7:6 मध्ये. आता मी नेट प्रॉफिट दिलाय तुम्हाला. नेट प्रॉफिट दिलाय, त्याचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन द्यायचं आहे मला. राणे आणि चव्हाण डिस्ट्रीब्युशन द्या मला. 7/30 आणि 6/30. येस, डिस्ट्रीब्युशन करा. 27,300 चं डिस्ट्रीब्युशन करा. राणे चव्हाण चला किती आलं? घ्या वर्किंग नोट चेक करा. हे बघा मी रेशो काढलाय 17/13. 7/13. राणेस प्रॉफिट किती आहे? 27. 14,700. हा 7/13चा पार्ट. अँड चव्हाण's पोर्शन इज दिस. पायाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. घरी जाऊन ही वर्किंग नोट करा. डू दिस वर्किंग नोट ॲट युअर होम. सर
नाही कंपल्सरी नाही म्हणून सांगितलं हे कंपल्सरी नाही फॉर युअर अंडरस्टँडिंग नथिंग एल्स तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे बाकी काही नाही टू नेट प्रॉफिट 14,700 अँड राणे आणि चव्हाण अरे यार that's good. मी कसं कॅल्क्युलेट केलं हे दाखवलंय तुम्हाला आय एम शोईंग यू हाऊ टू कॅल्क्युलेट इट दिस इज नॉट एट ऑल अ कंपल्सरी वर्किंग नोट ये वर्किंग नोट कंपल्सरी नहीं है 77 and 900 मतलब add करो. चला घ्या हे क्लोज करा नेट प्रॉफिट क्लोज करा क्लोज दिस हे क्लोजिंगच केवढा वेळ घेते आणि किती वेळ चाललाय हे नेट प्रॉफिट पुढे घेऊन जाणार हा नेट प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करा आणि कॅपिटल आता आउटरला घेऊन या राणेस कॅपिटल आणि या दोघांच्या कॅपिटल मध्ये ऍड करा आणि कॅपिटल आउटरला घेऊन या 2000 हे पहिले लेस कर यातनं ऍक्शन कधी ते लेस यातनं हे मायनस कर इथे इनला लिह त्यात नंतर इथे नेट प्रॉफिट ऍड कर आणि मग आउटरला ये या अशा पद्धतीने कर तुझं Sir, 2,52,000 लेगा. Total 2,52,000. 2,50,000 32,000. अच्छा 52 आणि 32 चला बघूया कोण टाय ब्रेक करते माझं गणना चला आउटरला या सगळ्या आउटरच्या फिगरची टोटल करायची या सगळ्या आउटर्सची टोटल 2,52,000 माझी बॅलन्स शीटची टोटल आहे तुमची किती आहे मला सांगा 2,52,000 2,52,000 बॅलन्स शीटची टोटल 252 बॅलन्स शीट टोटल दोन्ही 52 रोहन तू व्हिडिओज बघतोय का माझी लायबिलिटी जी आहे ती असेटची 1,000 ग्रुपवर टाकलेले आहेत व्हिडिओज च्या लिंक्स त्या सगळ्या बघा गुड चलो लेट अस स्टार्ट ओसी स्टार्ट करूया प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट काय प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आपण काय म्हणलो तर व्हॉट इज प्रिन्सिपल प्रिन्सिपल्स आर फंडामेंटल ट्रुथ then foundation for system of belief chain of reasoning and what is principles of management they influence behavior of an employees kashasati to improve efficiency what is this is what we mean to say principles of management मला पटापट नेचर सांगा फटाफट नेचर फ्लेक्सिबल युनिव्हर्सल इन ॲप्लिकेबल किंवा ॲप्लिकेशन universal application next general guidelines principles are formed by practice and experiments
flexibility as she said, behavioral in nature, Not easy. cause and effect relationship, all principles are equal importance. 4 marks, 4 marks या क्वेश्चनला. चला, सिग्निफिकन्स. What is the importance of a principles of management? It provides useful insight to a managers. Managersना एक useful insight येतं. What is mean by बघा मी तुम्हाला कसं ते हायलाइट करून दिलं. Provides in useful insight to a manager. मॅनेजरला म्हणजे तुम्ही जर सपोज नुसते प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट जरी स्टडी केला ना, तरी परहॅप्स तुम्हाला बऱ्यापैकी इन्साईट ऑफ अ मॅनेजमेंट यायला लागतं. म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे काय ना हे समजायला लागतं. हाऊ टू मॅनेज थिंग्स, हाऊ टू ॲक्ट इन अँड सर्टन ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये कसं ॲक्ट करायचं ते आपल्याला अंडरस्टँड व्हायला लागतं विथ द हेल्प ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. येस, बघा मग काय लिहिलं आहे. द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हेल्प्स टू मॅनेजर्स टू अंडरस्टँड द ऑर्गनायझेशन. जे मी आत्ता म्हटलं की तुम्हाला एखादी ऑर्गनायझेशनचं अंडरस्टँडिंग होतं. नंतर अंडरस्टँडिंग द सिच्युएशन अँड प्रॉब्लेम. एखादी सिच्युएशनसुद्धा आणि प्रॉब्लेमसुद्धा अंडरस्टँड व्हायला लागतो. नॉट ओनली दॅट, यू स्टार्ट फाइंडिंग आउट सोल्युशन्स आउट ऑफ दिस प्रिन्सिपल्स. या प्रॉब्लेमचे सोल्युशनसुद्धा आपल्याला मिळायला लागतात. कशाने? तर प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटचा स्टडी केल्याने. आउटकम ऑफ द एक्सपिरियन्सेस, तुमचे जे एक्सपिरियन्सेस हे प्रिन्सिपल मॅनेज केल्यानंतर किंवा हे प्रिन्सिपल्स यूज केल्यानंतर काय एक्सपिरियन्सेस आहेत, आउटकम्स काय आहेत, दॅट ऑल्सो यू स्टार्ट रेकॉर्डिंग किंवा ते सुद्धा तुम्हाला समजायला लागतात. किंवा त्याचा काय आउटकम विल, दॅट ऑल्सो यू कम टू नो. आणि ही शुड ॲक्ट इन अ डिफरंट सिच्युएशन. म्हणजे काय, द यूज ऑफ दीज प्रिन्सिपल्स is helping managers about the manner in which he should act in a different situation. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्यांनी कसं वागायला हवं हे समजतं. बिकॉज ऑफ दिस प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. प्रिन्सिपल्सचा जर स्टडी केला तर या अशा प्रकारे तो हेल्पफुल आहे. नेक्स्ट, संपतच नाही आहे. शिवाय वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. वेस्टेज ऑफ रिसोर्सेस आपण स्टॉप करू शकतो. वेस्टेज म्हणजे काय, वाया घालवणे. घरी काय आहे का काही वेस्टेजेस चालतात? घरची काय परिस्थिती आहे? लाईट, तुम्ही रूममधनं बाहेर आल्यावर लाईट तसाच चालू, पंखा तसाच चालू, AC तसाच चालू, कूलर तसाच चालू, तुम्ही बाहेर बसलेत आणि मस्त खोली गार होते, असं आहे का? बाहेर येताना सगळं बंद करून या. दिस इज वेस्टेज. दिस इज वेस्टेज. हां, काहींकडे एवढं नाहीच आहे, त्यांच्या बाबतीत काही ॲप्लिकेबल नाही. पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी प्लीज, ते मोदीजी काय ओरडत आहेत तेच तर ओरडत आहेत. कॉन्झर्वेटिव्ह व्हा, तुमच्या पुढच्या लोकांपर्यंत पोचू द्या ते काय तुमच्याकडे आहे ते. येस, सो वेस्टेज आपल्याला काय करायचं आहे, मिनिमाइज करायचं आहे. आणि हे अंडरस्टँड होतं आपल्याला बाय द यूज ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. हेल्पफुल इन एफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आत्ता जसं सांगितलं मी, रिसोर्सेस. बघा मी तुम्हाला एक सांगतो कायम, आता इथून पुढे OC-मध्ये OC-मधले रिसोर्सेस आर वेगळे, इकॉनॉमिक्समधले रिसोर्सेस आर वेगळे. इकॉनॉमिक्समध्ये वेगळे रिसोर्सेस आहेत, पण इथले रिसोर्सेस बघा, देर आर 5 M's. त्यातल्या त्या 4 M तर तुम्हाला इथं मी सांगतो. हे बघा, मटेरियलमधला M, मशीनमधला M, मनीमधला M आणि मॅनपॉवरमधला M. 4 M's हे काय आहेत? दीज आर रिसोर्सेस. आणि ह्या सगळ्या रिसोर्सेसना काय करायचं आहे? एफिशियंट युटिलायझेशन करायचं आहे. व्हॉट इज मीन बाय एफिशियन्सी? कमी रिसोर्सेसमध्ये, कमी खर्चामध्ये जास्त प्रोडक्शन. मग ह्या सगळ्या रिसोर्सेसना युटिलाइज कसं करायचं आहे? मॅक्सिमम युटिलाइज करायचं आहे. जेवढा कमीत कमी यूज करून मॅक्सिमम त्याचा आउटपुट काढता येईल अशा पद्धतीने त्यांचा यूज करायचं आहे. पण हे सगळं आपल्याला कोण सांगतंय? प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट टेल्स अस की 4 काय आहे? 4 रिसोर्सेस आहेत. कुठले 4 रिसोर्सेस? बोला पटपट. अरे हे काय आहे? मटेरियल, मनी अँड मॅनपॉवर.
आणि त्यांचा यूज कसा करायचा आहे? एफिशियंट, म्हणजेच काय? ऑप्टिमम युटिलायझेशन करायचं. आता बघा कसं आहे, द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज टू टेक प्रॉपर बॅलन्स बिटवीन द रिसोर्सेस बाय पुटिंग देम टू ऑप्टिमम. हा एक वर्ड लक्षात ठेवा, ऑप्टिमम यूज अँड कंट्रोल ऑन वेस्टेज. कसं करायचं आहे? एफिशियंट यूज कसा करायचा आहे? तर वेस्टेज कमी करायचं आहे, ओव्हरलॅपिंग अवॉइड करायचं, ओव्हर डुईंग किंवा डुप्लिकेशन ऑफ वर्क अवॉइड करायचं. याने काय होणार? ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आणि हे कोण हेल्प करते आपल्याला? प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. हे बघा, मी डायरेक्टली एक्झाम्पलला येतोय. फॉर एक्झाम्पल, यूज ऑफ स्टँडर्ड टूल्स अँड मशिनरी हेल्प्स इन इन्क्रीजिंग क्वालिटी or productivity as well as in increasing level of efficiency in human resource. तुम्ही स्टँडर्ड टूल्स अँड इक्विपमेंट्स वापरली तर तुमचं प्रोडक्शन वाढतं. तुम्ही बघा ना, आपण जर स्टँडर्ड वापरल्या गोष्टी तर कितीतरी, तुमच्या केसमध्ये तुम्ही एक स्टँडर्ड क्वालिटीची नोटबुक वापरली तर तुमचा फटीग कमी येतो. लिहिण्याचा जो कंटाळा आहे किंवा तो जो लिहिण्याचा स्पीड आहे ना, तो पण जर चांगलं पेन वापरलं तर तुमचा स्पीड वाढतो. पेन सारखं बंद पडतंय, तुम्ही इरिटेट होणार. काय आहे, सारखं इंक बरोबर येत नाही, इंक फ्लो बरोबर नाही आहे. बघा ना, पेपरमध्ये असं झालं तर काय होणार आहे? सो स्टँडर्ड टूल्स वापरली तर प्रोडक्शन जास्त येणार. सो दिस इज हू टेल्स अस दिस प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. खरं ह्याला कशाला पाहिजे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट? हो, आपल्याला स्वतःला माहिती आहे का नाही? पण हे कुणीतरी तुम्हाला सांगितलं याच्या आधी, म्हणून तुम्हाला ते कळलंय. सो इन द सेम वे वर्कर्सना, ऑर्गनायझेशन्समध्ये एम्प्लॉईजना प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट गाईड करतात. सायंटिफिक डिसिजन्स. चला मला एक सांगा, डिसिजन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डिसिजन? निर्णय घेणे. कसा घेतात निर्णय? निर्णय घ्यायचा म्हणजे काय करायचं? अच्छा, सगळे मिळून एकमताने निर्णय घेणार. चला बघा, तुम्ही सगळे, सपोज तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहात, तुम्ही सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहात एका कंपनीचे, आणि तुमच्यासमोर आता निर्णय घ्यायचा आहे. काय निर्णय घ्यायचा आहे बघा? ह्या वर्षी 10% डिव्हिडंड द्यायचा का 15% किंवा 20% डिव्हिडंड द्यायचा? इज दिस अ डिसिजन टू बी टेकन? का द्यायचाच नाही, डिव्हिडंड नाही द्यायचा? कुठल्या बेसिसवर ठरवणार तुम्ही? कुठल्या बेसिसवर ठरवणार? ऑन व्हॉट बेसिस? प्रॉफिट किती झाला आहे जर त्याच्याकडे लक्ष द्या ना. चला बघा, मी काय म्हणतो, चला ठीक आहे, तुम्हाला सपोज असं धरा की 1 लाख रुपीज प्रॉफिट आहे आणि डिव्हिडंड जर दिला तर तुम्हाला साधारणपणे 50,000 रुपीज डिव्हिडंड द्यावा लागेल. डिव्हिडंड 50,000 होतोय आणि तुमच्याकडे 1 लाख रुपये प्रॉफिट आहे. जर 10% डिव्हिडंड केला तर 50,000 आणि 20% केला तर 1 लाख रुपीज. चला उलट करूया, 20% डिव्हिडंड असेल तर 50,000 आणि 10% असेल तर 25,000. आता सांगा, आता नाउ यू कॅन टेक अ डिसिजन. दिस इज व्हॉट इज सायंटिफिक डिसिजन. आपण काय करतोय म्हणजे आपण काय केलं? कॅल्क्युलेशन्स काढली, किती येतोय, काय येतोय, जरा काढू तर दे, मला बघू तर दे, का असंच काय नाही तो जसं म्हणला तसं हवेतच 5% देऊन टाका. दिस इज नॉट सायंटिफिक डिसिजन. दिस इज नॉट सायंटिफिक डिसिजन. म्हणजे थोडक्यात प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट काय तुम्हाला शिकवतं? तर सायंटिफिक डिसिजन घ्यायला शिकवतं. सायंटिफिक डिसिजन म्हणजे काय? कॅल्क्युलेशन्स बेस्ड, कॅल्क्युलेशनवर बेस्ड घेणार डिसिजन, सिस्टमॅटिक डिसिजन्स घेणार. नंतर जेव्हा प्रिन्सिपल ट्रेन्स मॅनेजर टू हँडल क्रिटिकल सिच्युएशन टॅक्टफुली, म्हणजे सायंटिफिक डिसिजन. देर आर ट्रायल अँड एरर मेथड अवॉइड करणार. ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे काय? चल 5% देऊन बघूया, जर ओरडले ना तर अजून 5% देऊ. दिस इज ट्रायल अँड एरर? नो, दिस इज नॉट अ वे. दिस इज नॉट अ वे. या अशा पद्धतीने ऑर्गनायझेशन चालत नाहीत. त्याला म्हणजे ते सायंटिफिक डिसिजन नाही होणार. शिवाय बघा, हाऊ टू अॅनलाइज द सिच्युएशन, टू सर्च अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स अँड द रिझल्ट्स.
म्हणजे आपण काय केलं, आपण पहिले 10%, हां चला किती होत आहेत ते तर काढा. 20% द्यायचं ठरलं तर किती होतात. अच्छा 50,000 आहेत ना, तरीसुद्धा आपल्याकडे 50,000 उरत आहेत ना, देऊ शकतो आपण. म्हणजे मी इन माय माइंड की मी पहिले कॅल्क्युलेशन्स काढली, माझ्याकडे 1,00,000 रुपये प्रॉफिट आहे. जर मी 20% द्यायचं ठरवलं तरीसुद्धा माझे 50,000च जाणार आहेत. ठीक आहे, स्टील 50,000 विल बी विथ मी. अजून माझ्याकडे 50,000 तसेच राहणार आहेत. सो आय कॅन अफोर्ड टू टेक अ डिसिजन ऑफ गिविंग 20% डिव्हिडंड. येस, हे असं जे आहे ना त्याला सायंटिफिक डिसिजन म्हणतात. नेक्स्ट, अंडरस्टँडिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंडरस्टँड करून देते. व्हॉट इज मीन बाय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी? हां, सर्वांची एम्प्लॉईजची रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, वर्कर्सची रिस्पॉन्सिबिलिटी. काय असते एम्प्लॉईची रिस्पॉन्सिबिलिटी? काम करायची रिस्पॉन्सिबिलिटी आहे का त्या एम्प्लॉईची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? मग एम्प्लॉईची रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंटवर काय आहे? सी, दिस इज रिलेटेड टू मॅनेजमेंट. हां, त्यांना पगार देणे. यस, बोला ऑनलाईन. काय देव? बघा, सगळ्यात पहिली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टू अवॉइड एन्व्हायरमेंटल हॅझार्डनेस किंवा एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन जे होत आहे ना ते पहिले अवॉइड करायचं आहे. पोल्युशन्स थोडक्यात. दिस इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सोसायटी इज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मग हे आहे का नाही? ट्रॅफिक जॅम्स होत आहेत, अवॉइड करा. मोदीजींनी सांगितलंच आहे, काय करा? वर्क फ्रॉम होम. त्यांनी काय होणार आहे? वर्क फ्रॉम होमनी ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पेट्रोल कमी लागेल. सो दिस इज अगेन अस रिस्पॉन्डिंग टू अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याचं अंडरस्टँडिंग कोण करून देतं? प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट मेक्स इट अंडरस्टूड ऑर अंडरस्टँडिंग ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं अंडरस्टँडिंग कुणाला? मॅनेजमेंटला. कोण करून देते? हू? गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचा काही संबंध नाही. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. There are specific principles management are there which specifies the social responsibility of a management. Encouraging research and development. Research and development encourage करायचं. What is mean by research and what is mean by development? पहिले हे मला समजू द्या, तुम्हाला माहिती आहे का? काय बोला ऑनलाईन. रोहन, तुला बरंच रिसर्च माहिती आहे काय रोहन? आणि डेव्हलपमेंट तर भरपूर चालते. देव, आर्य. चला, रिसर्च म्हणजे काय? नवीन वस्तू शोधून काढणे, इन्व्हेन्शन्स. दॅट इज रिसर्च. मग व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट? हां बोल आर्य. डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे काय? ते रिसर्च झाला. ते सगळं तो जो म्हणतोय ना काय हां, म्हणजे एक्झिस्टिंग काहीतरी. आता बघा, एक मोबाईल आहे, एक लक्ष मोबाईल आहे, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी नवीन ॲडिशन्स करणं म्हणजे डेव्हलपमेंट. आणि अख्खा मोबाईल नवीन शोधून काढणं म्हणजे रिसर्च. सो रिसर्च अँड डेव्हलपमेंट कळतंय? ओके. सो अशा प्रकारचे एनकरेज रिसर्च अँड डेव्हलपमेंटला एनकरेज कोण करणार? प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. Management adopts new trends at working place automatically. These guidelines helps managers to make comparison of used principles with the expected outcome. हे कुठल्या बेसिसवर करणार R&D? तर आपण R&D केलं तर काय रिझल्ट निघेल याच्यावर ठरणार. तुम्हाला माहिती आहे का, आत्ताच्या ज्या मोबाईल कंपन्या आहेत ना त्या पुढच्या 5 वर्षांचं रेडी आहे त्यांच्याकडे प्लॅन. ते आत्ताचा विचारच करत नाही, पुढच्या 5 वर्षानंतर काय असणार आहे त्याच्यावर काम चालू आहे. दिस ऑल इज ए R&D. हे सगळं R&D आहे बघा ना. त्यामुळेच ते एवढे पुढे चाललोय आपण. राईट. नेक्स्ट,
helps to coordinate and control. Coordinate and control. What is mean by coordination? तालमेल. कसं म्हणजे काय? Employees आणि कुणामध्ये ताळमेळ पाहिजे? Management. मॅनेजमेंट आणि Employee. एम्प्लॉईमध्ये. व्हेरी गुड. मग एम्प्लॉई आणि एम्प्लॉईमध्ये ताळमेळ नको? पाहिजे ना? नाही, ते तर सर्वात पहिले पाहिजे. ते सगळ्यात पहिले पाहिजे. मग दुसरं काय पाहिजे? मग management आहे. मग मॅनेजमेंट. म्हणजे कोऑर्डिनेशन सगळ्यांमध्ये पाहिजे. एम्प्लॉई आणि एम्प्लॉईमध्ये कोऑर्डिनेशन कसं आणणार? हो ते बघ. काय ग श्रावणी, जरा इकडं लक्ष दे आणि सांग कसं तुला काय चाललंय, आपलं कुठे चाललंय काय? ते म्हणतायत एम्प्लॉई आणि एम्प्लॉईमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. मग तू ॲक्सेप्ट नाही करते का? पाहिजे ना. कसं आणणार म्हणजे काय? काय अनुष्का, तुमच्या दोघींच्यात कोऑर्डिनेशन कसं येईल? अनुष्का आणि श्रावणी दोघी तर सतत भांडतात. तुझं माझं चालतं बरोबर ना. अरे काय यार, आज तिने हे काय, आज हे घातलंय मी, उद्या तेच कानातलं घालून येते. आज तिने हे घातलंय ना. असं कोऑर्डिनेशन करणार? मग कोऑर्डिनेशन कसं करणार? एकत्र कामाला लावायचं. हां कसं? एकत्र काम करायचं. हां तुमच्या दोघांच्यात कोऑर्डिनेशन कसं येणार? कम्युनिकेट. ओके, कम्युनिकेशनमधनं कोऑर्डिनेशन येऊ शकतं. ओके, पण बेसिकली कोऑर्डिनेशन म्हणजे काय? तर पहिलं देर इज अ डिफरन्स बिटवीन कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन. कोऑपरेशन म्हणजे कोऑर्डिनेशन नाही. तुम्ही जे परीक्षेमध्ये एकमेकांना देता ते कोऑपरेशन. बरोबर तुमची साईन लँग्वेज इतकी फर्स्ट क्लास चालते की बरोबर कोऑपरेशन येतं. बरोबर सगळ्यांची आन्सर्स ऑब्जेक्टिव्ह टाईपची 1, 2, 4 काय लँग्वेज चालते तुमची, ते कोऑपरेशन. दॅट इज नॉट कोऑर्डिनेशन. सो कोऑर्डिनेशन म्हणजे काय की एकाचं काम दुसऱ्याशी कनेक्ट करणं. दॅट इज कोऑर्डिनेशन. म्हणजे मी सपोज अर्णवला सांगितलं की तू फक्त ट्रेडिंग अकाउंट बनव आणि अंशूला सांगितलं की तू त्याच्या पुढचा प्रॉफिट लॉस तू बनवायचा आणि दुसऱ्या अर्णवला सांगितलं त्याच्या पुढचं बॅलन्स शीट तू बनवायची. म्हणजे ते तिघंही एकमेकांवर डिपेंडंट झाले. दिस इज कोऑर्डिनेशन. दिस इज कोऑर्डिनेशन. आणि कंट्रोल म्हणजे काय? मी या तिघांवर लक्ष ठेवलं, सुपरविजन केलं, बरोबर टायमात होतंय की नाही बघितलं. दिस इज कंट्रोल. दिस इज कंट्रोल. मग आता प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट मला हेल्प करतात टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल बोथ. चला येस सर एकदा रीड कर. Management principles are the guidelines for better coordination and control. पुढचं. It is a very challenging to create coordination and cooperation among different employees working in different departments. सो हे चॅलेंजिंग वर्क आहे. एवढं सोपं नाही. एकमेकांचं काम दुसऱ्याशी कनेक्ट करणं आणि 2 लेडीजना तर हँडल करणं तर भयानकच डिफिकल्ट आहे. व्हेरी डिफिकल्ट. व्हेरी डिफिकल्ट टू हँडल, राईट? खूप डिफिकल्ट आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. येस नेक्स्ट कंटिन्यू. It is also difficult task for management to keep control on performance of काही कोण तू लक्ष इकडे दे. रीड कर. management principles offers a suitable system while establishing coordination and control. सो देर आर फ्यू प्रिन्सिपल्स विच ऑफर्स अ सुटेबल सिस्टम. असे रेडीमेड सुटेबल सिस्टम्स अवेलेबल आहेत की ज्यांनी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन दोन्ही येणार. ऑलराईट. डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह अप्रोच? Certain objective. सगळ्यात पहिलं ऑब्जेक्टिव्ह 100 out of 100 इन अकाउंट्स, अबाव 90 out of 100 इकॉनॉमिक्स, अबाव 90 out of 100 OCM and above 90 SP. This is what? हे काय आहे? हे ऑब्जेक्टिव्ह. दिस इज युअर ऑब्जेक्टिव्ह. मग हे असं ऑर्गनायझेशनमध्ये काय असणार? हे बघा काय करायचं आहे. आत्ता सपोज ऑर्गनायझेशन 100 crores टर्नओव्हर आहे. टू मेक इट टू 200 crores. हे काय आहे? ऑब्जेक्टिव्ह. मग हा ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक एम्प्लॉईमध्ये डेव्हलप करणे हे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटमुळे पॉसिबल होतं. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. चला अंशुल. With the help of various principles of management, one can develop an objective approach.
बेसिकली काय होतं, कॉन्फिडन्स बूस्ट करतात, हे बिल्ड करतात ऑर्गनायझेशनमधल्या एम्प्लॉईमध्ये. एक तर त्यांना ऑब्जेक्टिव्ह सांगतात की अरे आपल्याला 200 कोटी करायचे, आपला आत्ता टर्नओव्हर 100 कोटी आहे, सगळ्या लोकांना सांगितलं जातं की हा 200 कोटी करायचा. दिस इज हाऊ ऑब्जेक्टिव्ह इज डेव्हलप्ड. आणि तो लोकांना कम्युनिकेट करून त्याप्रमाणे त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं. सो 7 सिग्निफिकन्स आहे. हा पण 4 मार्काचा क्वेश्चन आहे, 4 मार्क्स, ह्याच्यापेक्षा जास्त मार्क्स नाहीत, ओनली 4 मार्क्स. आता मेन आला हेनरी फेऑल. काल मी सांगितल्याप्रमाणे हेनरी फेऑल. हेनरी फेऑल काय आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ऑफ मॅनेजमेंट. त्याच्या थिअरीचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ऑफ मॅनेजमेंट. हेनरी फेऑल वॉज अ फ्रेंच मायनिंग इंजिनियर हू टर्न अ लीडिंग इंडस्ट्रियलिस्ट. एक मायनिंग इंजिनियर म्हणून तो जॉईन झाला, साधा इंजिनियर म्हणून, आणि काय झालं, इंडस्ट्रियलिस्ट होऊन बसला. फर्स्ट थिंग, ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. त्याची काही ऑब्झर्वेशन्स त्यांनी केली, त्याची सक्सेस स्टोरी त्यांनी एका बुकमध्ये लिहून ठेवली. अँड दिस happens to be the principles of management. There are 14 principles which we are going to cover of his. त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, आणि हु इज ही, मॅनेजमेंट थिंकर. आपण इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्स बघतो, इकॉनॉमिस्ट. इथं कोण आहेत, मॅनेजमेंट थिंकर्स. सो बघा, सगळ्यात पहिले फ्रेंच मायनिंग कंपनी, आणि तो काय झाला, चीफ मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत पोचला, या पोझिशनला जाऊन पोचला. पहिले त्याचं स्टार्ट ॲज अ इंजिनियर म्हणून स्टार्ट केलं, मायनिंग इंजिनियर म्हणून त्यांनी स्टार्ट केलं, आणि तो काय एक एक लॅडर वर 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 जो क्लाइंब अप करत गेला, अँड ही रीच अप टू चीफ मॅनेजिंग डायरेक्टर. चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आपण SP मध्ये बघितलंय, बघितला, त्याच्यात चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे हल्लीच्या भाषेत ती त्यावेळची डिग्री आहे. आता कोण आहे, CEO, ही बिकम CEO, किंवा CFO तर नाही होणार हा, कारण ह्याचा फायनान्सचा काही संबंध नव्हता. ही वॉज इंजिनियर. COO पण चालेल. व्हॉट इज CEO? ऑपरेटिंग ऑफिसर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. नेक्स्ट बघा, त्याचं नाव काय आहे, फेमस बुक काय आहे, जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन, सजेस्टेड 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. अँड देअरफोर त्याला काय म्हणतात, फादर ऑफ अगेन फादर ऑफ, म्हणजे हे आन्सर इन 1 सेंटेन्स, कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह मार्क करून ठेवा, मार्क दिस, हा कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये क्वेश्चन येणार. सो फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट इज हेनरी फेऑल. चला, पहिलं प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. मला आता मी हे प्रिन्सिपल लिहिणार कसं, हां, डिव्हिजन ऑफ वर्क आहे. मग मी कुठे लिहिलं आहे, ते लिहिलंच नाही आहे. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो. पहिलं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. डिव्हिजन ऑफ वर्क त्याचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, ते पहिलं त्याचं म्हणणं अंडरस्टँड करून घेऊया. त्याचं म्हणणं आहे वर्क डिव्हाइड करा. म्हणजे काय, म्हणजे मी तुम्हाला एक डिस्ट्रीब्यूट करा, काम डिस्ट्रीब्यूट करा. मी एक ऑर्गनायझेशनमधल्या अकाउंटिंग डिपार्टमेंटबद्दल बोलतो. तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या कंपनीच्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काय काम असतं किंवा काय काय कामं असतात, काय माहिती आहे? चला एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. बिल्स, बरोबर. बिल्स काय करायला लागणार, बिल्स पास करावे लागतात. म्हणजे काय, चेकिंग करायची बिल्स. सप्लायरनी तुम्हाला बिल दिलं आहे, अरे काय असं न बघता तुम्ही पेमेंट करणार नाही, ते चेक करणार. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर चेक करता का नाही, काय काय आपण ऑर्डर दिली आणि त्याप्रमाणे हॉटेलचं बिल आलं का नाही, का नाही आलं नाही, हां चला पे केलं, असं करता. नाही आधी मी काय म्हणतोय, बिल चेक करता का नाही, चेक करता ना, काय ऑर्डर दिली आहे, कशी ऑर्डर दिली आहे, तो रेट आपण जो सांगितला तोच आहे का नाही, नाही तर दुसऱ्याचं बिल तुमच्याकडे येऊन बसेल. मग तसं ऑर्गनायझेशनमध्ये जे बिलं येतील ती सगळी चेक करणार. एक काम, चेक कशासाठी करणार, ती करेक्ट आहेत की नाही. पुढं काय करणार, पास करून पुढे काय करणार,
पेमेंट. त्याला पेमेंट करणं हे दुसरं काम. पेमेंट कसं करणार? कॅशनी किंवा क्रेडिट. कसं पेमेंट करायचं आहे ना, पेमेंटला क्रेडिट नाही, चेक. चेक म्हणजे ऑनलाईन. ओके, म्हणजे हे अशी कामं वाढायला लागली. मग आता थोडक्यात त्याचं काय म्हणणं आहे की तुम्ही एका माणसाला ही सगळी कामं देऊ नका. हा कामांचं डिव्हिजन करा आणि एक काम 4 लोकांमध्ये डिवाईड करा. असं का करायचं? कारण सारखं सारखं एक काम करून माणूस एक्सपर्ट होतो असं माझं म्हणणं नाही, त्याचं म्हणणं आहे. म्हणजे बघा, तुम्हाला सांगितलं चेक काढा. पहिला चेक, अकाउंटचं एक्झाम्पल घ्या, फायनल अकाउंटचं. पहिला सम करायला परहॅप्स तुम्हाला 1.5 तास लागेल. दुसरा अजून थोडा कमी वेळ लागेल. आणि 10 सम झाल्यानंतर तुम्ही परहॅप्स 1 तासात कराल. 20 सम झाल्यावर 35 मिनिटात कराल. काय हे काय आहे? हे काय आहे? हे एफिशियन्सी वाढवतंय. तुम्ही जेवढं रिपिटेटिव्ह वर्क करणार तेवढी तुमची एफिशियन्सी वाढते. दिस इज एक्झॅक्टली द प्रिन्सिपल. त्याचं म्हणणं आहे काम जर डिव्हाइड केलं ना तर लोक स्पेशलाइज होतात. तेच काम करून ते एक्सपर्ट होतात आणि एक्सपर्ट झाल्यामुळे त्यांची एफिशियन्सी वाढते. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. रीड कर. प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. बुक आणायचं आहे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे एफिशियन्सी. एफिशियन्सी अल्टिमेटली रिझल्ट्स इन टू प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? एका एम्प्लॉई मागे किती प्रोडक्शन होतं आहे त्याला प्रोडक्टिव्हिटी म्हणतात किंवा एफिशियन्सी. हा वर्ड कुठेतरी लक्षात ठेवा, सतत आपल्याला यूज करायचा आहे. प्रोडक्टिव्हिटी, एफिशियन्सी, एफर्टनेस, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, हे 4 वर्ड्स लक्षात ठेवा. दिस 4 वर्ड्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस एंटायर चॅप्टर. प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी. हो, चलो 12:30 आहे टुमॉरो. हा इथून पुढे आपण, पण बाय द वे बिफोर गोईंग अहेड, बिफोर गोईंग टू क्लोज दिस सेशन, मला पहिले हवं आहे अथॉरिटी म्हणजे काय आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय. चला, रिस्पॉन्सिबिलिटी सोपं आहे. अथॉरिटी म्हणजे परमिशन्स आहेत त्याच्यावर. अथॉरिटी ते करायचं. हां, काय चार्ज करणार जो डिसिजन घेतो. अथॉरिटी टू टेक डिसिजन. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन. ते जे दोघं बोलत आहेत, एकाने अर्ध बोललाय, दुसऱ्याने अर्ध बोललाय, आणि ह्या दोघांचंच कॉम्बिनेशन म्हणजे अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन. मग रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? रिस्पॉन्सिबल आहे तुम्ही त्या गोष्टीसाठी. काही झालं तर कशाला, काय झालं, काय होणार, कशाबद्दल? चुकीचं काही झालं तर म्हणजे तुम्ही जे डिसिजन घेतले त्यासाठी तुम्हीच रिस्पॉन्सिबल. दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे अकाउंटेबिलिटी. जर काही झालं तर तुम्ही निस्तरायचं. दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी. याला अकाउंटेबिलिटी म्हणणार. सो उद्या येताना हे प्रिन्सिपल्स करून या. उद्या संडे आहे. नेक्स्ट मंडे सेम टाईम 11 वाजता, राईट? का रोहन, तुझी काय परिस्थिती आहे? तू नसशील तर आम्ही 10 वाजता करणार आहे. सर 10 मला लवकर होतं. चालतं एवढं. 2 नाहीच आहे. चलो बघूया. लेट अस सी. आत्ता तरी मी एकदा मेसेज करतो. मोस्टली 10 किंवा 11 यापैकी कुठल्या तरी टाईमला करू. ऑल राईट, लेट अस स्टॉप हिअर.